विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। वसई विरारमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाच्या जेरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका। धारावीमध्ये लवकरच 5 नमुना सदनिका। पुनर्विकासामध्ये नेमकी कशी घरं देण्यात येणार याची कल्पना देण्यासाठी डीआरपीपीएलकडून 5 नमुना सदनिका बांधण्याचा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षेसाठी खासदार गोपाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना। जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेरच्या केळीच्या दरामध्ये वाढ। जामनेरमधील केळीला प्रति क्विंटल 3056 रुपयांचा दर। कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी संभाजी काकडे यांची बिनविरोध निवड। निवडीनंतर संभाजी काकडेंकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन। पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा। परळीमधील शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 58,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। गंगापूर तालुक्याच्या मळनेरमधील गावातील शेतामध्ये जायकवाडीचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान।